भाजप नेत्या मंत्री पंकजा मुंडे यांच्या ताब्यात असलेला वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची विक्री झाली आणि त्यानंतर मोठ्या चर्चेला उधाण आलं। स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी या कारखान्याची उभारणी केली होती। त्यामुळून आता जे मुंडे समर्थक आहेत त्याचबरोबर बीड जिल्ह्यामध्ये याची मोठ्या प्रमाणात चर्चा होती। माझ्यासोबत शेतकरी नेते आहेत। नेमकी काय वस्तुस्थिती आहे, तो कारखान्याला कोणाला विकला, किती रुपयाला विकला आणि कशा पद्धतीने त्याची खरेदी विक्रीचा व्यवहार झाला। वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना खरं तर गेल्या 5 हंगामामध्ये अतिशय डबघाईला आलेला होता। संचालक मंडळाच्या संमतीनं 30 ऑगस्ट 2024ला आदरणीय सध्याच्या पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे ह्या सध्या चेअरमन असलेल्या वैद्यनाथ कारखान्याच्या संचालक मंडळाने युनियन बँक ऑफ इंडियाला संमतीपत्र दिलं। त्यांनी सेल नोटीस दिल्याच्यानंतर, कारण युनियन बँकेचं कर्ज आहे त्यांच्यावर, त्यासोबत इतर 13 बँकेचं कर्ज आहे। मात्र हे सगळं करत असताना ओंकार ग्रुपला यापूर्वीच त्यांनी भाडेतत्वावर कारखाना चालवायला दिला होता आणि त्याच ओंकार ग्रुपला त्यांनी तो कारखाना आता 131,98,00,000 रुपयाला विक्री केलेला आहे। त्याचा दस्त नंबर 4966 आहे 2025 ते 14 ऑगस्ट 2025 या रोजी अंबाजोगाईच्या दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदवलं आहेत। ही सर्व प्रक्रिया पार पडत असताना कुठंही कायद्याचा या ठिकाणी कायदेशीर प्रक्रिया राबवली गेली नाही। कारखाना जर सहकारी कारखाना विकायचा असेल तर ऊस दर नियंत्रण कायदा असेल, सहकारी कोऑपरेटिव्ह सेक्टरचे कायदे असतील, त्यानुसार सभासदांना नोटीस करावं लागतं, सर्वसाधारण सभा बोलवावी लागते आणि तसं प्रोसिडिंग करावं लागतं। रजिस्ट्रीच्या नक्कलमध्ये फक्त कारखान्याची संचालक मंडळाची लेखी संमती आहे। मुळामध्ये 104 हेक्टर जमीन त्यांनी कारखान्याची नावावर जी होती ती विकलेली आहे। याच्यामध्ये 54 हेक्टर जमीन जी आहे ती कुळ ॲक्ट सिलिंग ॲक्ट कलम 3 प्रमाणे विक्रीस प्रतिबंध आहे, म्हणजे ते विकता येत नाही। मात्र मला महत्त्वाचा विषय की खरेदी विक्रीचा जो व्यवहार आहे, सहकारी मालमत्ता एखादी विक्री करायची असेल तर त्यामध्ये सहकार आयुक्त असतील, त्याचबरोबर जे सहकार कायदे असतील त्याचं अंमलबजावणी होणं गरजेचं आहे। विशेषतः त्या ठिकाणी तो कारखाना विकत असताना तिथं असलेले ऊसतोड जे वाहन चालक आहेत, मुकादम आहेत, त्याचबरोबर तिथं काम करणारे कर्मचारी आहेत, यांचा पगार, यांच्या संदर्भातलं काही थकीत देणं वगैरे याच्या संदर्भात अनुषंगाने काही विचार केला गेला आहे का? मुळामध्ये सहकारी कारखान्याची जर प्रॉपर्टी विकायची असेल तर त्याला सहकारण द्यावं लागतं। त्याच्यामध्ये थकीत असलेले देणीसाठी साखर आयुक्ताकडे रितसर प्रस्ताव पडला लागतो की आम्हाला यांच्या लोकांचे पैसे द्यायचे आहेत। यासाठी काय करावं लागेल तर ऊस दर नियंत्रण कायद्यानुसार RRCची एक कारवाई करता येते साखर आयुक्तांना। तहसीलदारामार्फत ती प्रॉपर्टी जप्त करून त्याचा लिलाव करावा लागतो, ही एक पद्धत आहे कायद्याची। आणि दुसरी गोष्ट, बँकांचं कर्ज जास्त असेल, त्याचा व्याजदर जर जास्त असेल तर सरफेक्ष ॲक्टनुसार जिल्हाधिकारी त्या कर्जदार वित्तीय संस्थेला नोटीस करतात की तुमचे कर्ज किती आहे। मग अंमलबजावणी करण्यासाठी त्यांना सर्व बँकांना बोलून सभासदांची वार्षिक बैठक घेऊन अशा कायदेशीर प्रक्रिया आहेत। यामध्ये कुठलीही प्रक्रिया जिल्हाधिकाऱ्यांनी पाळली नाही। मुळामध्ये 7/12वर बोजा असताना, करोडो रुपयांचा GSTचं थकलेलं शासकीय भाग भांडवलचा बोजा असताना, मूळ सभासदांचं तिथं भाग भांडवल गुंतलेलं असताना सुद्धा रजिस्ट्री करण्यात आली आणि रजिस्ट्री केल्यावर सुद्धा नवीन खरेदीदाराची नोंद तलाठ्याने घेतली। त्याचा परमेश्वर गित्ते नावाचे वकील आहेत परळीचे, त्यांचे सल्लागार होते पूर्वीचे, त्यांनी आक्षेप घेतलेला असताना सुद्धा ते तलाठ्याने मंडळ अधिकारी त्या आक्षेपाचा न विचार करता नवीन 7/12वर नोंद घेतलेली आहे आणि आता उपजिल्हाधिकाऱ्यांनी या लोकांना 15 दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत। मुळामध्ये तुम्ही आत्ताशी मगाशी प्रश्न जो केला की ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं गेल्या 5 वर्षापासून 10 वर्षापासून जी काही शासनाची FRP निश्चित करण्यात आली होती 10.5 रिकव्हरीच्या बेसवर, त्याची आणखीन थकीत असलेली बिलं दिली गेलेली नाहीत। ऊस वाहतूक करणारे वाहनधारक आहेत, ऊसतोडणी कामगार आहेत आणि ज्या कारखान्याला केमिकल दिले, ज्या कारखान्याला इतर गुत्तेदार लोक आहेत, ज्यांनी मटेरियल पुरवठा केले, कारखान्याची सुरक्षा, अशा कर्मचाऱ्यांचे पगार कोट्यवधी रुपये थकीत आहेत। मग आता आमची मागणी अशी आहे, जर या लोकांना अंधारात ठेवून तुम्ही कारखान्याची विक्री केलीच आहे तर यावर्षी ऊस उत्पादकांचा ऊस गाळप करायचा कुठं, हा मोठा प्रश्न आहे। कारण 7,500 मूळ सभासद असलेला कारखाना आणि नंतर 1,000 लोकांचे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी त्या भागातला जो ऊसतोड शेतकरी, ऊस उत्पादक शेतकरी आहे त्याला फायदा व्हावा या दृष्टिकोनातून तो कारखाना उभा केला होता। आशिया खंडातला, ग्रामीण भागातला कारखाना म्हणून त्याची ओळख होती। विशेषतः ही ओळख असेल, विशेषतः फक्त त्या कारखान्याकडे साखर कारखाना म्हणून पाहिलं जात नाही, स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचं स्मारकही त्या ठिकाणी आहे। तर मग जर सगळी जमीन विकली गेली असेल त्या स्मारकाच्या संदर्भातला काय विषय? स्मारकाची जागासुद्धा 40 गुंठेची जागा आहे। गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानला त्यांनी 10,000 रुपये भाडेपट्ट्यावर त्या ठिकाणी दिलेले आहे आणि त्याचा बोजा लीज पेंडन्सी नंबर 2027 रजिस्टर ऑफिस परळी यांचा बोजा त्या रजिस्ट्रीच्या 7/12वर असताना सुद्धा त्या जागेची रजिस्ट्री या ठिकाणी, त्या लीज पेंडन्सीची रजिस्ट्री होत नसताना रजिस्ट्री केली। मला स्पष्ट प्रेक्षकांना त्यांच्यावरती प्रश्न पडू नये की स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचं जे स्मारक आहे गोपीनाथ गड, ती जागा विकली गेली का?
त्या प्रतिष्ठानला 40 गुंठे म्हणजे 1 एकर जमीन जी भाडेपट्ट्याने दिली ती त्या सातबारावर बोजामध्ये आहे. आणि ही बोजा असताना रजिस्ट्री झाली कशी हा मोठा प्रश्न आहे. कारण बोजा असताना सातबारावर त्याचं एक तर निरंक बेबाक प्रमाणपत्र लागतं किंवा त्या संस्थेचं त्या प्रतिष्ठानचं NOC लागते. त्या रजिस्ट्रारनं NOC घेतली नाही. मुळात त्या सर्व जमिनीचा एकूण 500 रुपये फक्त नाममात्र शुल्क भरून घेण्यात आला आणि उर्वरित मशिनरीचा आणि कारखान्याच्या इतर प्लॅनचा 1,99,78,000 रुपये स्टॅम्प ड्युटी भरण्यात आली. मुळात ती जमीन 131,98,00,000चा व्यवहार असताना 500 रुपये कसं काय तुम्ही जमिनीची स्टॅम्प ड्युटी भरू शकता. त्यातली कूळ आणि शिलिंग ॲक्टमध्ये 54 हेक्टर सोडली तर 48 हेक्टर जमिनीचं व्हॅल्युएशन फक्त 500 रुपये कसं काय. यासाठी महसूलचं, साखर आयुक्तांचं आणि सहकारचं तिन्ही विभागांचं संयुक्त चौकशी पथक मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी नेमलं पाहिजे. आणि तुमच्या सरकारमधले जरी लोक याच्यामध्ये असले तर यांना तुम्ही दोषी धरून पुढची काय भूमिका असणार आहे? शेतकरी संघटना हा लढा कशा पद्धतीने लढते? का तर स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा श्वास त्या कारखान्यात आहे अशा पद्धतीने देखील म्हटलं. दिवंगत लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांनी असं भाषणात म्हणलं होतं की माझा तो आत्मा नाही तर माझा अपत्य आहे. म्हणजे त्यांनी पोटच्या लेकराप्रमाणे त्या कारखान्याची उभारणी केली होती. अतिरिक्त जेव्हा ऊसाचा प्रश्न तयार झाला तेव्हा त्या कारखान्यानं इथल्या ऊस उत्पादकांना दिलासा द्यायचं काम केलं होतं. मात्र आज जवळपास 5.5 लाख टन ऊसाचं गाळप प्रत्येक कारखाना करील एवढं ऊसाचं इथं लागवड झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये जर वैद्यनाथसारखा कारखाना जर या ठिकाणी विक्री होत असेल तर निश्चित ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आता करायचं काय? कारण त्यांनी भूमिका काय असणार आहे? आमची भूमिका अशी आहे, आम्ही आता एकतरी सरकारला आम्ही भांडतोय, निवेदनं देतोय, कलेक्टरला आज अधिकार आहेत, त्या रजिस्ट्रारवर पहिली कारवाई करा आणि खरेदी रद्द करा. तसं होत नसेल तर आम्हाला उच्च न्यायालयात पिटिशन करावं लागेल आणि उच्च न्यायालयात यांना पार्टी करून यांना कोर्टात खेचावं लागेल. आपण पाहतोय सहकारी तत्वावरचा असलेला वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना पांगरी हा कारखाना विक्री केल्या गेल्यासंदर्भातली जी माहिती आहे आता शेतकरी नेत्यांनी दिली. विशेषतः स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी हा कारखाना त्या कालावधीमध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांची सोय व्हावी याकरिता उभारलेला होता. नंतर तो कारखाना कर्जामध्ये बुडाला आणि त्यानंतर आता त्या कारखान्याची विक्री झाल्याचं देखील समोर आलं आहे. त्यामुळं खळबळ उडालेली आहे. विशेषतः भाजप नेता मंत्री पंकजा मुंडे या त्या कारखान्याच्या चेअरमन असताना हा कारखाना विकला गेल्यामुळे देखील राजकीय वर्तुळात मोठी चर्चा होते. आता नेमकं या प्रकरणामध्ये सहकाराची प्रॉपर्टी विकत असताना कुठले कायदे नियम हे धाब्यावर बसवले होते, त्याचबरोबर हा कारखाना विकत असताना कोणाची परवानगी घेतली होती, यासह अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या संदर्भामध्ये आता शासन, प्रशासन आणि सरकार काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड.